थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या भागात सूरज आता खूपच जोराचा पळत आलेला असतो आणि त्याला कुठे लपू कुठे नको असं झालेलं असतं. तो इकडे तिकडे लपण्यासाठी जागा शोधत असतो. तर इतक्यातच मानसी येते आणि धक्क्यानेच विचारते की सूरज दादा काय आला आहे. तर तिथे आता तो मानसीच्या पाठीमागे लपत असतो. परंतु त्याच नंतर तो ज्यावेळी लपण्यासाठी जागा शोधत असतो त्याची तात्याची धडक होते. तेव्हा तात्या विचारतात की काय झालं आहे सूरज. तर सूरज आता प्रचंड घाबरून गेलेला असतो. तो तात्यांना विनंती करतो की तात्या पोलीस आले आहेत बाहेर, मला ना ते घेऊन जातील, प्लीज तुम्ही बघा. तेव्हा तिथे आता तात्या सांगतात की सूरज अजिबात काळजी करू नकोस. तर तात्या ते आता बाहेर जातात. मानसी त्यांना सांगत असते की सूरज दादा अजिबात काळजी करू नका, अहो तुम्ही घाबरू नका. तर तात्या ज्यावेळी बाहेर येतात तेव्हा हवालदार त्यांच्या मुलाला घेऊन आलेले असतात. त्यांचं तेजसकडे एक महत्त्वाचं काम असतं. तेव्हा तात्याचा गैरसमज होतो. इतक्यातच तेजस आलेला असतो. तेजस तिथे आता हवालदारांना सांगतो की माफ करा साहेब, अहो मी हजेरी द्यायला येणारच होतो. तेव्हा हवालदार सांगतात की नाही नाही, त्यासाठी आलेलो नाही आहे मी इथे. तेव्हा तिथे आता तात्या म्हणतात की जर याने काही गुन्हा केला असेल ना तर मी अजिबात तुम्हाला अडवणार नाही आहे, याला तुम्ही घेऊन जा. तर तिथे आता हवालदार खुलासा करतो की तेजस साहेब हा माझा मुलगा मानव, तुम्ही याचं ॲडमिशन करून दिलं होतं ना त्याच कॉलेजमध्ये आज माझा मुलगा पहिला आला आहे. तेव्हा तेजस आता मानवचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. तर त्याचनंतर मानव हा तेजसला पेढा देऊन त्याचा आशीर्वाद घ्यायला जातो. तर तेजस सांगतो की अरे माझे आशीर्वाद नाही, तात्यांचे पाया पड. तर त्याचनंतर मानव तात्यांना पेढा देतो व त्यांचे देखील आशीर्वाद घेतो. तेव्हा तिथे आता हवालदार तेजसचं खूपच कौतुक करतात. ते तात्यांना सांगतात की तुमचा मुलगा आज त्या तुमच्या मुलामुळेच माझ्या मुलाचं गरजू विद्यार्थ्यांच्या कोट्यामधून ॲडमिशन झालं. तर तिथे आता तात्या हवालदारांना विचारतात की याने हे काम करण्यासाठी तुमच्याकडून किती पैसे घेतले होते, आता तुम्ही त्याला किती पैसे खाऊ घातलेत. तेव्हा तिथे आता हवालदार सांगतात की नाही हो, तुमचा मुलगा खूप मोठ्या मनाचा आहे, त्यांच्या हातून एक चूक घडली असेल परंतु तुमच्या मुलासारखा माणूस या जगात नाही. दादा तिथे आता मानवला थांबायला सांगतात व त्याच्यासाठी श्रीखंडाची गोळी आणण्यासाठी जातात. तर तिथे हवालदार तेजसला विचारतात की तुमच्यावरती तुमचे वडील रागवले आहेत का तेजस साहेब. तेव्हा तेजस सांगतो की हो, वडिलांच्या अपेक्षा असतात ना मुलांकडून, त्याच अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकलो, परंतु तू तुझ्या वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करून दाखव मानव. इतक्यातच तात्या मानसी दोघेही बाहेर आलेले असतात. तर तात्या तिथे आता तेजसच्या समोर मानवला श्रीखंडाची गोळी देतात. तेव्हा तेजस म्हणतो की अरे वा, खूप मोठा सन्मान केला आहे हा तुझा, श्रीखंडाची गोळी दिली आहे तुला. तर त्याचनंतर मानव एक गोळी तेजसलाही भरवतो. तर हवालदार तिथे आता मानव त्यांच्या मुलाला म्हणतात की मिसेस प्रभूंना पेढा दे. तर मानव आता मानसीच्या हाती पेढा देतो. तेव्हा तेजस तिथे विचारतो की म्हणजे तुम्हाला कसं कळलं की आमचं लग्न झालं आहे ते. तेव्हा हवालदार खुलासा करतात की ज्यावेळी तुम्हाला आम्ही अटक केली होती ना त्यावेळी तुमच्या या मिसेसने तर येऊन पत्नीच्या नात्याने तर तुमची तिथून सुटका केली होती. तेजसला धक्काच बसतो आणि तात्यांचा भला मोठा गैरसमज होतो. तात्यांना वाटतं की म्हणजे तेव्हापासून हे चाललं आहे. तर तात्या तिथून निघून जातात. मानसी आता चहा पाण्याबद्दल हवालदारांना विचारते परंतु हवालदार परत कधीतरी भेटू असं सांगून तेथून जातात. मानसीबद्दलचं एक गोड सत्य तेजसला समजलेलं असतं की मानसीने त्यावेळीपासूनच तेजससोबतच्या तिच्या नात्याचा खुलासा केलेला असतो. तेजस तिथे आता मानसीला विचारतो की तुम्ही त्या दिवशी पत्नी असं नाव लिहिलं होतं तिथे. तेव्हा मानसी सांगते की हो, त्या दिवशी खरं तर तुमची सुटका करायला आले होते परंतु मला त्यावेळी बाबांचे शब्द आठवले, नंतर काय लिहावं कळलं नाही. तर तेजस तिथे म्हणतो की मला तात्यांकडून आता एवढा मोठा सन्मान कधी करणार आहेत काय माहिती, हीच आहे ती श्रीखंडाची गोळी. तेव्हा मानसी विचारते की अच्छा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये श्रीखंडाची गोळी नाव येतं तर हेच का ते. तेव्हा तेजस सांगतो की हो. तेव्हा मानसी तेजसला धीर देते, तुम्ही काळजी करू नका अजिबात, एक दिवस असा येईल की तात्या नक्की तुमचा श्रीखंडाची गोळी देऊन सन्मान करतील. तर तेजस तिथे आता हसत असतो. तर इकडे आता रंजितची रजनी समजूत घालत असते की ती गोष्टी तू आता खूप जास्त मनाला लावून घेतल्या आहेस, तू कसा वागतो आहेस कळतं आहे का तुला. इतक्यातच गायत्री आलेली असते. तेव्हा रजनी तिच्यावरती चिडते आणि म्हणते की झाला तेवढा तमाशा पुरा नाही का, हे सर्व काही माझ्या मुलाच्या बाबतीत घडलं आहे, ते त्याने मनाला लावून घेतलं आहे आणि आता तुम्ही इथे परत कशाला आला आहात. तेव्हा तिथे रंजित सांगतो की आई, मला अजिबात याचा त्रास होत नाहीये. खरं तर तिथे आता गायत्री
रणजितसोबत हात मिळवणी करायला आलेली असते, कारण तिला प्रभू कुटुंब उद्ध्वस्त करायचं असतं आणि त्यात रणजितची चांगली साथ लाभणार असते. तर त्यात नंतर गायत्री ही आतमध्ये घरात येते, तेव्हा रजनी तिला बजावते की या घरात मानसीचा विषय पुन्हा काढायचा नाही. तेव्हा रणजित तिला सांगतो की आई, आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे, थोडा वेळ तू तुझ्या रूममध्ये जा. रजनी रागाने तेथून निघून जाते. तर त्याचनंतर रणजित हा गायत्रीला बसायला सांगतो. तो गायत्रीला विचारतो की तुम्ही मशीनचे पैसे परत द्यायला आला आहात का? तेव्हा गायत्री हसून उत्तर देते की तो तर माझा फायदा झाला, परंतु मी तुमच्या फायद्यासाठी इथे आले आहे. तर गायत्री तिथे आता मुद्दाम रणजितला डिवचण्याचा उकसवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की तुला ना खरंच खूप जास्त वाईट वाटत असेल ना, की ज्या दिवशी म्हणजे जी मुलगी तुला आवडते, जिच्याशी लग्न करायचं तुझं स्वप्न होतं, तिच्याशीच लग्न तुझाच जीवलगमित्र करतो. ज्या दिवशी त्या दोघांचं लग्न झालं होतं त्याच दिवशी तुला सर्वात जास्त त्रास झाला असेल ना, हो ना? असं गायत्री जेव्हा विचारते तेव्हा रणजित तिला विचारतो की म्हणजे तुम्ही काय माझं सांत्वन करायला आला आहात का इथे? तेव्हा गायत्री त्याला उत्तर देते की नाही, मी आणखीन दुःख द्यायला आले आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की तुमचं आणि मानसीचं लग्न मोडण्यामागे तेजसचाच हात आहे? तेव्हा धक्क्यानेच रणजित गायत्रीकडे पाहायला लागतो. तर तेथे आता रणजित विचारतो की म्हणजे फक्त ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही इथे आला आहात? तेव्हा गायत्री उठते व रणजितला सांगते की नाही, तुमची मदत घेऊन तेजसने मला तोंडघशी पाडलं होतं ना, आता तुमची मदत घेऊन मला तेजसचा हरलेला चेहरा बघायचा आहे. असं म्हणत गायत्री स्वतःचा हात पुढे करते युतीसाठी. तर रणजित तिथे आता म्हणतो की तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमचं तुम्ही करा, आणि तो वेड्यासारखा पुन्हा वागायला लागतो. म्हणजेच तो आता तिथे तेजस 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 कुठे आहेस तू असं म्हणत आता इकडे तिकडे फिरायला लागतो. गायत्रीला मोठा धक्काच बसतो आणि गायत्रीला वाटायला लागतं की याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे की काय तेजस मानसीच्या लग्नामुळे, आणि तो विचित्र वेड्यासारखा वागतो आहे. त्याचनंतर रणजितने आता पैशांचं बंडल व तेजस म्हणून एक कुत्र्याचं डॉल आणलेलं असतं. तर रणजित तिथे आता सॉफ्टवेअर घेऊन आलेला असतो. तो म्हणायला लागतो की तुला काय वाटतं, अरे या आपल्या घरच्याच आहेत, वहिनी आहेत त्या आपल्या, से हाय, आणि यांना अजिबात घाबरू नकोस हा. तेव्हा गायत्री पूर्णपणे धक्क्यातच असते. तिला कळतच नसतं की हा रणजित इतका मूर्खासारखा का वागतो आहे. तर रणजित तिथे आता पैशांचा बंडल गायत्रीच्या समोर टेकतो आणि तिला म्हणतो की हा ॲडव्हान्स आहे, तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन. गायत्री आता तेच पैसे रणजितकडे ढकलते व त्याला सांगते की हे काम मी पैशासाठी करत नाही आहे, एक जुनं दुखणं आहे, त्याचाच वचपा काढायचा आहे आणि तेजसला मला गुडघ्यावरती घेऊन यायचं आहे. तेव्हा तिथे आता रणजित सांगतो की गुडघ्यावर घेऊन या तुम्ही, परंतु मला तेजसच्या गळ्यात पट्टा बांधायचा आहे. आता तिथे गायत्रीला पक्की खात्री पटलेली असते की रणजितला देखील तेजसचा बदला घ्यायचा आहे आणि गायत्रीला तर तेच हवं असतं. गायत्री आता तिथे म्हणते की गुड, आता तेजस आणि मानसी दोघांचेही जगणं मुश्किल करून टाकूयात. तेव्हा रणजित आता तिथे गायत्रीवरतीच खेकसतो, तिला ओरडतो. तेव्हा गायत्री दबकते आणि खूपच घाबरून जाते. तर रणजित तिथे सांगतो की मानसी नाही, मानसीला कसलाही त्रास होता कामा नये, फक्त तेजस. आणि त्यानंतर ते जे कुत्र्याचं सॉफ्टवेअर असतं ते त्याला आता रणजित चुरगळा करायला लागतो त्याचा. तेव्हा आता गायत्रीच्या लक्षात येतं की रणजितच्या मनामध्ये तेजसबद्दल किती बदल्याची आग आहे ते, आणि तिथे आता रणजित स्वतःचा हात समोर करतो आणि गायत्री देखील आता रणजितची हात मिळवणी करते, कारण त्या दोघांनाही तेजसचं जगणं मुश्किल करायचं असतं, त्याच्या आयुष्याची वाट लावायची असते. तर इकडे घरी विनोद मात्र मानसीला मुद्दाम त्रास देत असतो, कारण ज्यावेळी मानसी घराची साफसफाई करत असते तर तिथे आता प्लेट जे ठेवलेले असते ते मुद्दाम विनोद पाडून देतो व त्या प्लेटमध्ये असलेलं अन्न सगळीकडे सांडतं, आणि विनोद तिथे आता नाटकं करायला लागतो की मानसी माझं ना जरा पोट दुखतं आहे, वाकायला त्रास होतोय. तेव्हा मानसी सांगते की काळजी करू नका, मी करते ते, आणि त्यानंतर मानसी ते सर्व काही पसारा उचलते. त्याचनंतर मुद्दाम विनोद हा टेबलकडे येतो. तिथे आभाची पुस्तकं ठेवलेली असतात व तिने नोट्सही काढून ठेवलेले असतात. तेव्हा ते सगळे काही मुद्दाम तो विस्कटीत करतो. तर तो मानसीला पुन्हा सांगतो की हे जरा उचलतेस का, पोटात कळ येते आहे ना माझ्या. मानसी परत तिथले सर्व बुक्स ही टेबलवरती उचलून ठेवते व मानसी किचनमध्ये गेलेली असते. इतक्यातच आभा फोनवरती बोलत येते. ती तिच्या मैत्रिणीला सांगत असते की मी आत्ताच नोट्स काढल्या आहेत,
परंतु ज्यावेळी आबा टेबलवरती पाहते तर तिथे आता कोणतीही पुस्तकं नसतातच. विनोद तिथे आता म्हणतो की इथे ठेवलेली पुस्तकं, अगं ती मानसीने तिकडे ठेवली आहेत. आबा आता खूपच चिडलेली असते आणि ती मानसीला जोरजोराची हाका मारायला लागते. तर विनोदने आता मुद्दाम आभाला डिवचलेलं असतं. तर मानसी ज्यावेळी येते तेव्हा मानसीला आता आभा चिडूनच विचारते की इथली पुस्तकं तुला ठेवायची काय गरज होती आणि तू माझ्या पुस्तकांना हात लावलाचच का. तेव्हा मानसी सांगते की अगं आभा, त्याच्या अवतीभोवती कचरा साचला होता. विनोद परत आता तिथे आभाला डिवचायला लागतो, तिला रागाला घालवत असतो. तर तो सांगतो की अगं, तुझ्या पुस्तकाला ही कचरा म्हणते आहे. त्या दिवशी मी आणि छायाने कुठे एवढा हात लावला होता तुझ्या पुस्तकाला, किती खेकसली होतेच आमच्यावरती. आता काय झालं, आता का गप्प बसल्यास, बोल ना तिला. तेव्हा तिथे आता आगीत तेल ओतून विनोद शांत होतो, परंतु आभा मात्र खूपच चिडते. आणि आभा तिथे आता मानसीला सांगते की तुला काय गरज होती हे सगळं करायची. हे घर आमचं आहे ना, इथे घाण झाली तर आम्ही बघून घेऊ, कचरा आम्ही काढू ना. तुला हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे, कारण हे घर तुझं नाही आहे. आणि एवढाच जर प्रॉब्लेम होत असेल ना तर जा घराच्या बाहेर निघून. तेव्हा मानसीला धक्काच बसतो. ती आभाला समजावते की आभा, मी असं म्हणाले होते की पुस्तकांच्या अवतीभोवती कचरा साचला होता. तेव्हा विनोद पुन्हा आगीत तेल होतो आणि तो आभाला सांगतो की बघ, आजूबाजूला देखील पुस्तकच होती, म्हणजे ही तुझ्या सर्व पुस्तकांना कचरा म्हणते आहे. मी नसतं बाबा असलं ऐकून घेतलं, बोल तुझ्या तू. असं म्हणत आता विनोद तेथून निघून जातो. आभा आता खूपच चिडलेली असते. खरं तर ना तुझी जागा या घराच्या बाहेरच आहे, असं म्हणत आभा मानसीची बॅग उचलते व ती बाहेर फेकून द्यायला जाते. तेव्हा विनोद आता तिथे खूप हसत असतो. तो म्हणतो की वा, घरातल्या सुनेचा सर्वांची मनं जिंकण्याचा पहिलाच प्लॅन फसला. आणि त्यानंतर आभाने इकडे आता अंगणात बॅग दरवाजाच्या बाहेर फेकून दिलेली असते. इतक्यातच तेजस तिथे येतो. तेजस बॅग उचलतो व मानसी जवळ आणून टेकतो. तर मानसी तेजसला सांगते की प्लीज तेजस, तिला काही बोलू नका, यात चूक माझीच होती. आभा प्लीज मला माफ कर, मी तुझ्या कोणत्याही वस्तूंना इथून पुढे हात नाही लावणार. असं म्हणत मानसी तिची बॅग घेऊन घरात निघून जाते. आभा देखील आता तिच्या पाठोपाठ निघालेली असते. तर तेजस आता आभाचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. तेव्हा आभा चिडूनच म्हणते की दादा, जर तुला तुझ्या त्या बायकोची बाजू घ्यायची असेल ना तर माझ्याशी अजिबात बोलू नकोस, सोड माझा हात. तेव्हा तेजस तिच्यावरती ओरडतो. तिला सांगतो की जा गपचूप जाऊन तिथे बस. तर तेजस आता आभाला विचारतो की काय झालं आहे, एवढा कसला राग आहे तुझ्या त्यांच्यावरती. तेव्हा तिथे आभा सांगते की दादा, तिला घरातलं कोणीही स्वीकारलेलं नाही आहे, तरी देखील आपलं घर असल्यासारखं ती घरात वावरते आहे. तर तेजस तिथे आता सांगतो की आभा, अगं, या घराने जरी त्यांना आपलं मानलं नसलं तरी देखील या घराला व या घरातली माणसांना त्यांनी आपलं मानलं आहे. आणि तू का रागावतेस त्यांच्यावरती. तेव्हा आभा सांगते की दादा, आज तिच्याचमुळे तू घराच्या बाहेर आहे. तेव्हा तेजस हसून उत्तर देतो की आभा, घराच्या बाहेर मी कोणामुळे आहे हे तुला चांगलेच माहिती आहे. तेव्हा आभा सांगते की हो, खरं तर या घरात ना जी वहिनी गीता वहिनी असायला हवी होती ना ती इथे नाही आहे. आणि या दोघी ज्या घरात आहेत ना त्यांच्यामुळे अख्ख्या कुटुंबाला भोगावं लागतं आहे. त्यांच्यामुळे तुला त्रास होतो आहे. तेव्हा तिथे आता तेजस खुलासा करतो की आभा, मानसीमुळे मला कसलाच त्रास होत नाही आहे. तर तिथे आता तेजस आभाची समजूत काढतो आणि तो मानसी नक्की कशी मुलगी आहे हे आभाला सांगत असतो. तर तिथे आता आभा म्हणते की पण तू या सगळ्यांमध्ये तुला तिच्यामुळेच त्रास होतो आहे ना. तेव्हा तेजस सांगतो की नाही आभा, उलट त्या मला माझा आधार वाटत आहेत. त्या या घरात आहेत ना म्हणून मी निश्चिंत आहे. तुझा राग याच गोष्टीसाठी आहे ना की मानसी ज्या दिवशी घरात आल्या होत्या तेव्हा त्या माझ्यासोबत भांडल्या होत्या, परंतु आता खरं कारण कळालं आहे ना, आमच्यामध्ये कसलंच भांडण नव्हतं हे तुला समजलं आहे, तरी देखील तू का चिडते आहेस त्यांच्यावरती. बरं, आता मी त्यांच्याशी लग्न केलं याच्याबद्दल तुला राग आहे का. तेव्हा तिथे आभा म्हणते की दादा, आता तू तिची बाजू घेऊन मला बोलणार आहेस का. तेव्हा तेजस सांगतो की नाही, मी खरं तर मानसी नक्की कशा आहेत ते हे सांगतो आहे तुला. हे बघ, त्यांना माहिती होतं की माझ्यासमोर खूप मोठी संकटं येणार आहेत, तरी देखील त्यांनी माझी पत्नी होण्याचा निर्णय घेतलाच ना. या सगळ्या संकटांमध्ये माझी ढाल बनून उभं राहण्यासाठी त्या तयार झाल्या. आणि त्यांनी लग्नाचा पुढाकार घेतला असं जे तुला वाटतं आहे ना ते चुकीचं आहे. त्यांनी मला मंगळसूत्र घाला असं म्हणून फोर्स नव्हतं केलं. तर आता आभाला तेजस ते समजावलेलं असतं की मानसीची यामध्ये चूक नाही आहे आबा, त्यांच्यावरचा राग विसर. तर तोचपर्यंत मानसी घरात खूपच अस्वस्थ असते, रडत असते. ती विचार करते की कधी सगळं ठीक होणार आहे.
या घरातल्या माणसांचं मन मी कधी जिंकणार आहे? बाबा, तुमची ही पक्की वीट आता हल्ली आहे. या घरातल्या माणसाचं एकाचं जरी मी मन जिंकलेला तरी माझ्या मनाला उभारी येईल. तर मानसी आता विचार करते की जे घडलं आहे ते माझ्याचमुळे घडलं आहे. परंतु आता या घरच्यांची मनं कशी जिंकू, हा खूप मोठा प्रश्न मानसीसमोर असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की दसऱ्याची पूजा होणार असते व तिथेच आता सुनंदा तात्यांना सांगते की हा मान आपल्या घरच्या सुनेचा आहे ना. तेव्हा मानसीला वाटत असतं की ही पूजा तिला करायला मिळेल. परंतु तिथे गायत्रीला बोलावण्यात येतं. तर गायत्री तिथे आता मानसीला म्हणते की माझा हा मान तुला कधीच नाही मिळणार. तर दिवे ही स्वतःची पूजा गायत्रीच्या नाही तर मानसीच्या हातून कशी करून घेईल व मानसीच्या हातून पूजा होईल का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.